आमच्याही कोकणातली ती पोलिसांच्या संध्याकाळी पोलिसांच्या बायका येऊन बसायच्या गोष्टीला फौजदारीणीशी गोष्टी करायला मिळणे त्या काळातलं फार मोठं होतं. फौजदारिणी अप्रोचेबल नसायची, तर मग त्या भूताकितांच्या गोष्टी सुरू व्हायच्या आणि मग आम्ही अशा ऐकत बसायचो. इंटरेस्टिंग. भूताकुताच्या गोष्टी. मग ते विचारायचं घाबरून. वडिलांनी मनमाडला होतो त्यावेळेस 10 वाजता मला आणि माझ्या धाकट्या बहिणीला चला, कारण ते पेट्रोलिंगला जायचे काय वेळेला, आणि 3 स्मशानं दाखवली, हिंदू, ख्रिश्चन आणि मुस्लिम, आणि तिन्ही ठिकाणी फिरून आणल्यावर कुठे भूत दिसली का तुम्हाला? अच्छा. भूत नसतात, या गोष्टी आहेत. हे असं. किंवा आम्ही कुठेही जायला मोकळे असायचो कोणाच्याही घरी, कारण फौजदाराच्या मुली. पण त्याच्यामुळे त्यावेळेच्या शेतकऱ्यांचं जीवन समजलं, खेड्यातल्या लोकांचं जीवन समजलं, पाणवठ्यावर जाऊन कपडे धुणं, तिथे बायकांच्या गोष्टी असणं म्हणजे काय हे कळलं. शेतकऱ्याच्या घरात चुलीवर एकच भांडं असतं, त्याच्यातच एक काहीतरी रटरटत असतं, त्यावर खाऊन तो जगतो. हे सगळं लहानपणी 7व्या 8व्या 9व्या वर्षी. त्याच्यामुळे जेव्हा मी कारभार वाचलं तेव्हा ते मला हे सगळं डोळ्यासमोर. कारण त्यावेळी जर आमच्या वडिलांनी अडवलं असतं, त्या काय तुम्ही शेतकऱ्याच्या घरात गेला, काय तुम्ही त्या पाणवठ्यावर गेला, तर कदाचित हे मला समजलं नसतं. तर हा जो होता की वडिलांचा समाजातला दरारा, त्यामुळे असणारी एक भीती नसलेलं संचार आमचा सगळीकडे, याच्यामुळे ह्या सामान्य शेतकऱ्यांच्या घरात, गरिबांच्या घरात किंवा कोणाशीही रस्त्याशी वाटसुरीशी बोलण्यात आम्हाला भीती किंवा धाक वाटला नाही.